नन्दोपनन्दभुजगं विबुधं महीधि पूतेन थेरभुजगेन दमापयन्तो ईधुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भगवान व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। जय मंगलाठ गाथेतील 7वी गाथा आज आपण बघत आहोत। ज्या गाथेचा शब्दशः जो अर्थ आहे, नंदोपनंद अर्थात भुजंग नावाचे एक हृदयसंपन्न विद्वान व्यक्ती होता, तर त्याला भुजंग असं म्हटलं। एक नाग लोकातील विद्वान असतो तो। महिद्धी म्हणजे महान, हृदयसंपन्न, जो महान असतो, हृदयसंपन्न असतो, ज्याला महिद्धी अशा प्रकारचं म्हटलं जातं। पूतेन थेर म्हणजे थेर पदाला पोहोचलेले जे काही भगवंताचे पुत्र असतात, पूतेन थेर म्हणजे पुत्र। तर महामोग्गलान बंधेच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला गेला आहे। भुजगेन म्हणजे भुजंगांनी, दमापर्यंत म्हणजे दमन करून, ज्यांना पूर्णतः दमन केला आहे, ज्यांचं पूर्णपणे जिंकलेलं आहे। इदुपदेश म्हणजे बुद्धिबलांच्या उपदेशाने त्यांना जिंकलं। विधिना म्हणजे विधीपूर्वक जितवा म्हणजे जिंकून घेतले। तन तेजसा म्हणजे त्या तेजाने, आणि भवत होते म्हणजे अशा प्रकारे मंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारे त्याचा शब्दशः अर्थ होतो। गाथेचा अर्थ असा आहे, नंदोपनंद नावाच्या नाग लोकातील विद्वान मनुष्य महान हृदयशक्तींनी संपन्न होता। भगवंताच्या थेर पुत्र शिष्याने अर्थात महामोग्गलान यांनी त्या भुजंगरूपी मानवाचे दमन केले, त्याला हृदयींचा उपदेश करून जिंकून घेतले। अशा प्रकारच्या या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, अशा प्रकारची भावना आपण करत असतो। जय मंगलाठ गाथेतील ही 7व्या प्रकारची गाथा आहे, 7व्या क्रमांकाची। अंगुलीमाल जे भगवंताचे अग्रश्रावक असतात, कारण 2 अग्रश्रावक भगवंताचे आहेत, एक सारिपुत्र आहे आणि दुसरे महामोग्गलान आहे। अशा प्रकारे म्हटलं आहे की भगवंत जेव्हा श्रावस्तीमध्ये राहत होते, तर श्रावस्तीमध्ये राहत असताना हा नंदोपंद नावाचा जो भुजंग असतो, जो की नाग लोकामध्ये राहणारा तो विद्वान असतो असं म्हटलं आहे। आणि त्यांचं कशा प्रकारे दमन केलं भगवंताने आपल्या हृदयबलाने, कारण भगवंताच्या सद्धमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंग सद्धमाचे म्हणजे सांगितले गेले आहे। तर एक रिद्धी सिद्धी बलाचं सुद्धा आपण आपल्या साध्या भाषेमध्ये त्याला चमत्कार असं म्हणत असतो। साध्या सोप्या भाषेमध्ये आपण चमत्कार म्हणतो, परंतु त्याला
रिद्धी सिद्धी बल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि भगवंत तर हृदय संपन्न होतेच होते, अनेक भिक्षू सुद्धा हृदय संपन्न होते, परंतु भगवंताच्या नंतर जर कोणी हृदय संपन्न असेल, भगवंताच्या नंतर जर कोणी बलवान असेल, तर ते म्हणजे महामोग्गलायन भंतेजी होते. सारीपुत्त भंते प्रज्ञेमध्ये अग्र होते आणि महामोग्गलायन भंते रिद्धिसिद्धीच्या बलामध्ये अग्र होते. तसं अंशी अग्रश्रावक भगवंताच्या बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये काही विशेष अशा प्रकारचे गुण होते, वेगळ्या प्रकारचे गुण. कारण प्रत्येक मनुष्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. चांगल्या प्रकारच्या गुणांचं भगवंताने स्वतः वर्णन केलं आहे. गार ओच निवा तोच असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे जग गौरव करण्यास पात्र असतात, ज्यांचा गौरव केला जातो, गौरव करण्यास पात्र असणाऱ्या लोकांचा सदा सर्व काळ गौरव केला पाहिजे असं भगवंताने म्हटलं. गार ओच निवा तोच. आणि त्यामुळे आनंद भंतेना भगवंताने रिद्धिसिद्धीमध्ये अग्र म्हटलेला आहे. उपाली भंतेना भगवंताने विनयामध्ये अग्र म्हटलेला आहे. इकडे सारीपुत्तांना प्रज्ञेमध्ये, महामोग्गलायनांना रिद्धिसिद्धीमध्ये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्षूंना वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा, त्यांच्यामध्ये असणारे जे चांगले गुण होते, विशेष गुण होते, त्या विशेष गुणांचं वर्णन भगवंताने केलेलं आहे. इकडे भिक्षुणी सुद्धा होत्या तशा. पटाचारा होते, जी की अत्यंत दुःखी कष्टी स्त्री होते, परंतु जेव्हा ती भिक्षुणी बनत असते, भिक्षुणी बनल्यानंतर इकडे उपाली जसे विनयामध्ये अग्र असतात, तशी भिक्षुणी पटाचारा ही सुद्धा विनयामध्ये भिक्खुनीमध्ये अग्र असते. महाप्रजापती गौतमी दीर्घ काळापर्यंत भिक्खुनी संघामध्ये राहणारी अग्र असते. कारण 120 वर्षापर्यंत महाप्रजापती गौतमीला सुद्धा आयुष्य लाभलं होतं. त्यानंतर जी किसा गौतमी असते, वृक्ष चिवर धारण करण्यामध्ये तिला भगवंताने अग्रस्थान दिलं. जी खेमा राणी होती बिंबिसाराची, तर खेमा राणीला जेव्हा ती भिक्षुणी बनते, तर त्यांना प्रज्ञेमध्ये भगवंताने अग्रस्थान दिलं होतं. जर उपलवना नावाची भिक्खुणी असते, तर ती रिद्धिसिद्धीमध्ये अग्र असते. अशा प्रकारे भिक्षू भिक्षुणीला तर भगवंताने अग्रस्थान दिलंच आहे, परंतु उपासक आणि उपासिकेंना सुद्धा भगवंताने अग्रस्थान दिलं. उपासिकेमध्ये भगवंत माता महाविशाखेला महाउपासिका अशा प्रकारची संज्ञा देत असतात. म्हणजे महाउपासिका ती होती. त्यानंतर शिवली भंतेची जी माता असते, तर त्यांना स्वादिष्ट भोजन बनवण्यामध्ये त्यांना अग्रस्थान भगवंताने दिलं होतं. त्यानंतर जसे अनेक उपासक उपासिका आहेत, जसं खुजुत्रा नावाची दासी आहे, तिला उपासकांना उपदेश देण्यामध्ये भगवंताने अग्रस्थान दिलं. उपासक सुद्धा आहे. अनाथ पिंडक आहे, भगवंताने त्यांना महाउपासक अशा प्रकारची संज्ञा दिली होती. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या उपासकांना, उपासिकेंना, भिक्षूंना, भिक्खुनींना भगवंताने त्यांच्यामध्ये असणारं जे बल होतं, त्यांच्यामध्ये असणारे जे सद्गुण होते, त्या सद्गुणाच्या द्वारा भगवंताने त्यांना एक वेगळ्या प्रकारचं विशेषण म्हणजे दिलेलं आहे. आणि तशाच प्रकारे हे जे महामोग्गलायन भंते जे होते, तर महामोग्गलायन भंते जे हे रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते. भगवंताच्या नंतर जर रिद्धिसिद्धीच्या बलामध्ये कोणी अग्र असेल, चमत्कारिक दृष्टीने त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं ते बल असते, तसं तर ह्या ध्यानाच्या अवस्था आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा ध्यान मनन चिंतन करत असतो आणि ध्यानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये तो परिपूर्ण होत असतो, परिपक्व होत असतो, तर या सर्व प्रकारच्या गोष्टी त्या मनुष्याला प्राप्त होत असतात. हे ध्यानाचे बल असतात, ज्याला आध्यात्मिक बल अशा प्रकारचं म्हटलं आहे. तर जे महामोग्गलायन भंते जे असतात, सारीपुत्त आणि महामोग्गलायन, या दोघांची प्रवज्जा एकदाच होत असते. सारीपुत्ताची आणि महामोग्गलायन अगदी परंपरागत असं म्हटलं की 7 पिढ्यांपर्यंत या दोघांमध्ये मित्रत्व असते, मित्रत्वाची भावना असते. हे दोघेही फार विद्वान असतात, फार ज्ञानी असतात, पंडित असतात, चतुर असतात आणि धनसंपन्न असतात. महान धनसंपत्तीचे म्हणजे वारसदार सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांना म्हटलं जातं. तर एक वेळचा प्रसंग असतो, या निमित्ताने म्हणजे महामोग्गलायनचं जीवनचरित्र तुम्हाला सांगतो मी. तर या एक वेळच्या प्रसंगी
महामोगल्यान आणि म्हणजे त्यांचं नाव सुरुवातीचं कोलित असते, यांचं सारिपुत्तांचं उपतिष्य असते. उपतिष्य आणि कोलित हे दोघंही एकदा एक नाटक बघण्यासाठी जात असतात आणि नाटक बघण्यासाठी गेल्यानंतर त्या नाटकामध्ये एक अनित्यवादाचा प्रसंग म्हणजे दाखवण्यामध्ये येत असतो. तर अनित्यवादाचा प्रसंग दाखवण्यात आल्यानंतर त्या दोघांच्या चित्तामध्ये सुद्धा एकच विचार उत्पन्न होत असतो, कारण ते समान प्रज्ञावान असतात, समान बुद्धिवान असतात. कधी कधी असं होत असते की मनुष्य समान विचार करत असतात. घरामध्ये परिवारामध्ये सुद्धा आपण कधी कधी असा विचार करतो की आपण जे विचार करतो ते समोरचे सुद्धा आपल्या परिवारातले लोक विचार करत असतात. या दोघांच्या मनामध्ये एकच विचार उत्पन्न होतो आणि सारिपुत्त आपला विचार महामोगल्यांना सांगतात. महामोगल्यान सुद्धा म्हणतो की अरे मित्रा, हा विचार तर माझ्याही चित्तामध्ये आला, माझ्याही मनामध्ये आला, तर आपण असं करूया, आपण दोघंही प्रवर्जित होऊन जाऊ, कारण या भौतिक जीवनामध्ये, या संसारिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला सुख प्राप्त होणार नाही आहे. आणि दोघंही प्रवर्जित होत असतात, आपल्या मातापित्यांची परवानगी घेतात आणि परवानगी घेऊन दोघंही प्रवर्जित होत असतात. तर त्या काळामध्ये विशेष 6 अत्यंत विद्वान ज्ञानी तीर्थकार असतात, ज्यामध्ये एक संजय वेलट्टीपुत्त नावाचे तीर्थकार असतात, जे की विद्वान असतात, ज्ञानी असतात, पंडित असतात. त्यांच्याकडे 250 शिष्य असतात आणि 250 शिष्यांना ते शिकवत असतात. तर सारिपुत्त आणि महामोगल्यान अर्थात कोलित आणि उपतिष्य हे दोघं सुद्धा त्यांचे शिष्य बनत असतात. दोघंही शिष्य बनल्यानंतर त्यांच्याकडे असणारे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ते प्राप्त करतात, ग्रहण करतात, कारण अनंत आणि असीम या दोघांचं सुद्धा महान असं पुण्य असते, पूर्व पुण्य असते. तशा प्रकारचे संकल्प केले असतात आणि त्या संकल्पाच्या द्वारा त्यांना लगेच संजयचं जे काही तत्वज्ञान असतं ते सर्वच्या सर्व आत्मसात होत असते पहिल्याच उजळणीमध्ये. आणि मग ते त्यांना विचारतं की आणखी काही तुमच्याकडे शिकण्यासारखं आहे का? तर ते म्हणतात की नाही मित्रा, आमच्याकडे काही शिकण्यासारखं आता नाही आहे. तर तुम्ही सुद्धा आता माझ्या समान झाला आहात, म्हणजे मी जसं यांना शिकवतो तसं तुम्ही यांना सुद्धा शिकू शकता, अशा प्रकारे त्यांना ते महत्व देत असतात. एक वेळचा प्रसंग, भगवंत जेव्हा पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर त्यांच्यापैकी जे अश्वजित नावाचे भिक्षू असतात, वप म्हणजे कौंडिन्य, वप, भदीय, महानाम आणि अश्वजित, जे की शेवटी श्रोतापन्न होत असतात. तर अश्वजित नावाचे भिक्षू म्हणजे भिक्षाटन करण्यासाठी जेव्हा राजगृहामध्ये जात असतात, राजगृहामध्ये गेल्यानंतर सारिपुत्त भंते अश्वजित भंतेकडे बघतात आणि अश्वजित भंतेकडे बघितल्यानंतर त्यांची जी चर्या असते ती अत्यंत प्रसन्न असते, प्रमुदित असते, आनंदी असते. सारिपुत्त भंते हुशार असतात, म्हणजे उपतिष्य हुशार असतात, बुद्धिवान असतात. ते तात्काळ क्षणी जाणतात की अशा प्रकारे प्रसन्न असणारा व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती नक्कीच हा अनंत पदाच्या मार्गावरती अरूढ असणारा असला पाहिजे. त्यांना ते विचारण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते भिक्षाटन करत असतात. आणि भिक्षाटन करायचा नियम आहे की भिक्षाटन करताना बोलायचं नसतं, शांतपणे त्यांना जायचं असते. तर ते विचार करतात की हे काही योग्य वेळ आता नाही आहे आणि त्यांचं भिक्षाटन होते. ते भोजन ग्रहण करतात, एका झाडाखाली बसतात. एका झाडाखाली बसल्यानंतर सारिपुत्त भंते त्यांच्याकडे जातात, त्यांना प्रणाम करतात, वंदन करतात आणि वंदन करून विचारतात की भंते, आपले गुरु कोण आहे? आपण कोणाला गुरु मानता आणि आपल्या गुरूंचा सिद्धांत काय आहे? तर तेव्हा अश्वजित भंते विचार करतात की अन्य संप्रदायाचे हे परिवर्जक दिसत आहे, आपण त्यांना डायरेक्टली कसं सांगावं? तर ते त्यांना सांगतात की मला काही फार दिवस झालेले नाही, मी सुद्धा नुकताच आताच प्रवर्जित झालो आहे आणि त्यामुळे जे श्रमण गौतम आहे, जे की शाक्य कुळातून आलेले आहे, तर मी त्यांचा शिष्य आहे, परंतु विशेष मला काही सांगता येणार नाही, कारण मी सुद्धा नवीनच आहे. तर भंते म्हणतात की मला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, तर मला तुम्ही थोडासा जरी उपदेश केला असेल तरी सुद्धा माझ्यासाठी ते पुरा आहे. आणि मग एक गाथा त्या ठिकाणी म्हटली जाते, असं म्हटलं आहे की जे जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व काही नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. उत्पन्न होण्याच्या कारणाला भगवंत जाणतात आणि त्या कारणाला कशा प्रकारे नष्ट करावं याचा मार्ग सुद्धा भगवंत सांगत असतात. हाच श्रमण गौतमांचा सिद्धांत आहे. एका गाथेच्या द्वारा सारिपुत्त अर्थात उपतिष्यांना अश्वजित भंते उपदेश करत असतात
ते एवढे प्रज्ञावान असतात, एवढे बुद्धिमान असतात की त्या क्षणी त्यांना ती गाथा ऐकल्याबरोबर श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असते। बघा किती प्रज्ञा असेल त्यांची। भगवंत सारिपुत्तांच्या संदर्भामध्ये म्हणतात की या संसारामध्ये आतापर्यंत, म्हणजे त्यांच्या प्रज्ञेची उपमा भगवंताने दिली, आतापर्यंत या संसारामध्ये जेवढा पाऊस पडला असेल त्या पावसाला थेंबामध्ये मोजण्याची प्रज्ञा माझ्या पुत्रामध्ये सारिपुत्रामध्ये आहे, असं भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे एवढी विशाल उपमा भगवंताने सारिपुत्रांच्या प्रज्ञेच्या संदर्भामध्ये दिलेली आहे। तात्काळ क्षणी त्यांना ज्ञान प्राप्त होते, म्हणजे श्रोतापन्न ते होतात आणि अत्यंत प्रसन्न होतात, आनंदी होतात, भंतेना वंदन करतात आणि निघून येतात आपल्या आश्रमामध्ये। जेव्हा मोगल्यान भंते त्यांना बघतात की अरे तुझी तुझी कांती तर अत्यंत प्रसन्न आहे, प्रमुदित आहे, आनंदी आहे, तू फारच आनंदी दिसत आहे, सुखी दिसत आहे, काय आहे, तुला काय सत्यज्ञान प्राप्त झालं का? कारण मित्रांना त्याने एकमेकांना सांगितलेलं असतं की जर समजा मला ज्ञान प्राप्त झालं तर तू मला सांगावं, आणि तुला जर प्राप्त झालं तर मी तुला सांगेल। तर तुला ज्ञान प्राप्त झालं का? तर ते की हो मित्रा, मला ज्ञान सत्य सापडलं आहे। मग पुन्हा ती गाथा महामोगल्यान भंतेना सारिपुत्त बोलून दाखवतात, तर ती गाथा ऐकल्याबरोबर त्यांना सुद्धा श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असते आणि ते ताबडतोब म्हणतात की मित्रा, आता आपल्याला इथं राहून काही उपयोग नाही आहे, कारण आता आपले गुरु श्रवण गौतम आहे, आपण भगवंताकडे गेलो पाहिजे, भगवंत सम्यक संबुद्ध आहे त्यांच्याकडे आपण गेलो पाहिजे। तर ते दोघंही जातात। जाण्याच्या पूर्वी ते विचार करतात की 250 परिवर्जक सुद्धा आपल्यामुळे इथे थांबले आहे, एक शब्द आपण त्यांना विचारू, आणि एक शब्द त्यांना विचारतात, ते म्हणतात की तुम्ही जिथे जसाल तिथे तुमच्या सोबत आम्ही सुद्धा जातो। ते सर्वच्या सर्व निघत असताना सारिपुत्तांच्या मनामध्ये दया येते। ते म्हणतात की आपण संजय वेलटी पुत्ताला सुद्धा विचारू की जर तुम्ही येता का? त्यांना ते विचारतात, पण ते मिथ्या दृष्टीचे असतात। ते म्हणतात की या जगामध्ये मूर्ख लोक जास्त आहे का शहाणे लोक जास्त आहे? तर ते म्हणतात की शहाणे लोक तर फार कमी आहे, मूर्ख लोक जास्त आहे। तर ते म्हणतात की जे शहाणे लोक असतील ते श्रमण गौतमाकडे जातील, मूर्ख तर माझ्याकडे येतील, मी मूर्खाचा मालक बनून जीवन जगतो। म्हणजे अशा प्रकारे त्यांची मिथ्या दृष्टी मनामध्ये असते आणि ते काही येत नाहीत, भगवंताकडे जातात। भगवंत त्यांना प्रवर्जा देत असतात आणि प्रवर्जा दिल्यानंतर दोघांना सुद्धा बघा अरहंत पदाची प्राप्ती होत असते। सारिपुत्त हे महाप्रज्ञेमध्ये अग्र भगवंताने सांगितलं आहे आणि महामोगल्यान यांना भगवंताने रिद्धी सिद्धीच्या बलामध्ये अग्र अशा प्रकारचं स्थान दिलं आहे। आणि हा जो भुजंग असतो, जो नाग लोकातील अत्यंत विद्वान असतो, ज्ञानी असतो, पंडित असतो असं म्हटलेलं आहे। तर भगवंत सांगतात महामोगल्यांना की त्यांच्यामध्ये असणारं जे काही अहंभाव आहे आपल्या ज्ञानाच्या प्रती, आपल्या विद्वत्तेच्या प्रती, तर तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना तुझ्या ज्ञान तेजाने, तुझ्या प्रभावाने, तुझ्या बलाने त्यांना तू बदलून टाक त्यांच्या मनात जो अहंकार आहे। कारण जे ज्ञानी लोक असतात, जे विद्वान लोक असतात, जे पंडित लोक असतात, तर साहजिकच आहे त्यांच्या मनामध्ये अहंकाराची भावना उत्पन्न होत असते। कालच परवाला आपण सच्चकाच्या संदर्भामध्ये सुद्धा बघितलं आहे। तर हा भुजंग सुद्धा म्हणजे नाग लोकांमधील एक विद्वान होता असं म्हटलं आहे। मग त्याला कशा प्रकारे बदलवावं, त्याला कशा प्रकारे त्याचं परिवर्तन करावं, कारण परिवर्तन करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला भगवंताने आत्मसात केल्या होत्या। म्हणजे सर्वसामान्य लोकांना कसं बदलवायचं आहे, ज्यांना थोडंफार ज्ञान आहे त्यांना कशा प्रकारे बदलवायचं आहे, विद्वान व्यक्तींना कशा प्रकारे बदलवायचं आहे, म्हणजे व्यक्ती परत्वे पाहून भगवंत त्याच्या चेहऱ्याला अनुसरून उपदेश करत असत। आणि त्यामुळे महामोगल्यान भंतेना सांगतात की तुम्ही जा आणि आपल्या रिद्धीच्या बलाने त्यांना तशा प्रकारे बदलवून आणा। असे अनेक प्रसंग आहे बघा महामोगल्यान भंतेच्या संदर्भामध्ये, असे अनेक प्रसंग आहेत की त्यांनी आपल्या रिद्धी सिद्धीच्या बलाने अनेक लोकांना बदलवलेला आहे। परंतु भगवंताने रिद्धी सिद्धीचा जो प्रयोग आहे ते भगवंताने करण्यासाठी सांगितलं नाही। भिक्षूंना भगवंत असे म्हणतात की कोणालाही चमत्कारिक दृष्टीने किंवा रिद्धी सिद्धीच्या बलाने धम्मामध्ये तुम्ही प्रतिष्ठित करू नका। त्यांच्या मनामध्ये असणारं अज्ञान आहे, अंधकार आहे, त्या सर्व प्रकारच्या अज्ञान अंधकाराला तुम्ही अगोदर नाहीस करा, त्यांच्या चित्तामध्ये प्रकाश ज्योत तुम्ही निर्माण करा, धम्माच्या प्रती श्रद्धा निर्माण करा आणि धम्माच्या प्रती श्रद्धा निर्माण करून त्यांना धम्मामध्ये तुम्ही प्रतिष्ठित करा, अशा प्रकारे भगवंताने सांगितलं। पण काही काही प्रसंगी तशा प्रकारचा प्रयोग सुद्धा केला जात असे।
जसं देवदत्ताने 500 भिक्षूंना, जे की नवीन प्रवचित असतात, त्या 500 भिक्षूंना घेऊन वेगळा संघ निर्माण केला होता. तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो बघा, ते नवीन प्रवचित असतात, विशेष रूपाने महामंगलांना सारिपुत्त मंदिरात ते बोलतात की ते नवीन भिक्षू आहे, त्यांना काय समजणार आहे, त्यांना काही समजत नाही आहे, तर तुम्ही दोघेही जा आणि तुम्ही दोघं सुद्धा त्या 500 भिक्षूंना आपल्याकडे घेऊन या. तर सारिपुत्त आणि महामंगलामध्ये जातात. सारिपुत्त उपदेश करत असतात, तेव्हा देवदत्त असं म्हणतो की बघा, मी किती प्रभावशाली आहे, मी किती विद्वान आहे, किती ज्ञानी आहे, भगवंताचे अग्रश्रावक सुद्धा माझ्याकडे येत आहे. सारिपुत्त आल्याबरोबर मग भगवंताची तो टिंगल करतो. टिंगल करण्यामध्ये एक नंबर असतो देवदत्त. पूर्वकर्मामध्ये सुद्धा भगवंताची तो टिंगल करत असतो, म्हणजे आणि या जन्मामध्ये सुद्धा करतो. तर भगवंत जसे म्हणायचे सारिपुत्तांना की सारिपुत्त, आता माझी पाठ दुखत आहे, कंबर दुखत आहे, तो भिक्षूंना उपदेश कर. अगदी तशाच प्रकारे तो सारिपुत्त आणि महामोगल्यान गेल्यानंतर त्यांना बोलतात की बघा, भगवंताचे शिष्य सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांना म्हणतात की माझी पाठ दुखत आहे, माझी पाठ दुखत आहे, तर तू उपदेश कर. अशा प्रकारे तो म्हणत असतो. या टिंगल करण्याच्या याच्यावरून एक मला कथा आवडली बघा, की मनुष्य कशा प्रकारे अनुकरणशील असतो. म्हणजे मनुष्यामध्ये जर क्षमता नसेल, मनुष्यामध्ये जर क्षमता नसेल, तर दुसरा एखादा प्रभावशाली जर व्यक्ती असेल तर त्याची टिंगल कशा प्रकारे करायची. म्हणजे देवदत्त हा सातत्याने भगवंताचे म्हणजे टिंगल करत असे, कारण अनेक जन्मामध्ये ते सोबत होते असं म्हटलं आहे. एक वेळचा प्रसंग, एक सिंह असतो आणि एक कोल्हा असतो. सिंह आणि कोल्हा. तर सिंह नेहमी शिकार करतो स्वतःची, त्याच्यामध्ये ते विशेष गुण असते स्वतःची शिकार करणे आणि स्वतःची शिकार करून आपली उपजीविका करणे, हा त्याचा स्वाभिमान असतो. आणि कोल्हा सुद्धा विचार करतो, कोल्ह्याला काय शिकार भेटतच नाही, तेव्हा कोल्हा फार चतुर असते आणि तो विचार करतो आपल्याला काही शिकार मिळत नाही आहे, तर मग उपाशी तर मरायचं नाही, आपल्याला तर जीवन जगायचं आहे, तर चला जे सिंहाची थोडीफार आपण स्तुती करूया आणि सिंहाच्या मर्जीने आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल. तर सिंहाच्या तो जवळ जातो आणि सिंहाच्या जवळ गेल्यानंतर सिंहाला असं वाटतं की चालून शिकार आली, पण त्याच्या बोलण्याच्या चातुर्याने कथा बोधकथा आहेत, तुम्ही म्हणाल की सिंह कोल्ह्याला कसा काय बोलला आणि कोल्हा सिंहाला कसा काय बोलला, कथा बोधकथा समजून घेण्यासाठी. तर तो म्हणतो की महाराज, माझे शिकार काय करता, माझे शिकार काय करता, तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात, माझी शिकार करून तुम्हाला काय लाभ होणार आहे, तुमचा नाश्ता सुद्धा होणार नाही, कारण माझं शरीर केवढंच आहे, तुमचं पोट तर फार मोठं आहे, तर माझी शिकार करून तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तुम्ही आराम आपल्या गुफेमध्ये राहत राहा. जेव्हा आजूबाजूने मोठे प्राणी जातील, आजूबाजूने एखादी शिकार जात असेल, तर मी तुम्हाला सांगेल, मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही शिकार करायची, म्हणजे तुम्हाला जास्त परिश्रम करण्याची गरज नाही. सिंहाला सुद्धा वाटतं की ठीक आहे, आपल्याला फिरण्याची गरज नाही, आपल्या गुहेच्या बाजूला एखादा प्राणी गेला आणि हा मला सांगेल तर मी शिकार करेल. अशा प्रकारे त्यांचं ते सर्व काही चालत असते आणि बरेच दिवस चालतात. हा सांगत असतो की महाराज तयारीला लागा, शिकार आलेली आहे. सिंह शिकार करतो, उरलेला मांस तो यथेच्छपणे खात असतो आणि खाऊन म्हणजे आयतं त्याला खायला मिळत असते आणि आयतं खायला मिळत असल्यामुळे तो आयदी होत असतो, त्याला काय शिकार करण्याची काही पुन्हा तयारी नसते. आणि एक दिवस मात्र सिंह सांगतो, एकदा शिकार करतो आणि शिकार करताना असं तो म्हणतो की तू फक्त खातच, तू नेहमी खातच राहतो, तू काही मात्र काम करत नाही, काही नाही, तर हे जे ओझा आहे, आता जी शिकार केली आहे, तर या शिकारीला तू आता गुफेपर्यंत घेऊन ये, मी मात्र समोर जातो. असं म्हटल्याबरोबर कोल्हा चतुर्कोला नावाचा चतुर्कोला असते, तो म्हणतो आता ही शिकार तर आपण उचलू शकत नाही, पण सिंहाला जर आपण असं म्हटलं की मी हे नेऊ शकत नाही, तर सिंह आपल्याला मारल्याशिवाय काय राहणार नाही, मग काय करायला पाहिजे. तर तो म्हणतो की महाराज हे बघा, ही गोष्ट काही बरोबर नाही आहे, ही गोष्ट शोभण्यासारखी आहे का, ही गोष्ट बिलकुल शोभण्यासारखी नाही. जर इतर प्राणी बघतील तर म्हणतील बघा, सिंह थाटामध्ये चालला आणि छोट्याशा कोल्यावरती एवढी मोठी म्हणजे शिकार दिलेली आहे, महाराज हे काय बरोबर वाटणार नाही. आणि तुमचा जो सन्मान आहे, तुमचा सन्मान माझ्यासाठी फार मोठा आहे, महत्त्वपूर्ण आहे, तर महाराज तुम्ही असं करा, शिकार तुम्हीच घ्या सोबत, मी मात्र कन्याचं काम करतो. म्हणजे ओझं घेतल्यानंतर कणतेनं मनुष्य, मी कन्याचं काम करत असतो, तुम्ही मात्र शिकार घेऊन चला. म्हणजे अशा प्रकारे चतुर असतो तो,
देवदत्त सुद्धा तसंच नकल करत असतात. हे त्याचं पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये ही कथा म्हणजे सांगितली आहे. तर सारीपुत्र जेव्हा त्याच्याकडे येतात तर तो भगवंताची टिंगल करतो आणि म्हणतो सारीपुत्र लोकांना उपदेश कर. आता भगवंत जागरूक असतात, सदा सर्व काळ भगवंत सुमूर्तिवान असतात, जागरूक असतात. देवदत्त झोपी जातो तर गाढ झोपेमध्ये जात असतो, कारण तो काय सुमूर्तिवान राहत नाही. सारीपुत्र महामोगलायन त्यांना उपदेश करतात आणि आपल्या रिद्धीच्या बलाने त्यांना घेऊन येत असतात भगवंताकडे. हा एक प्रसंग त्यांना म्हणजे महामोगलांच्या रिद्धी सिद्धीच्या संदर्भामध्ये बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका दुसऱ्या प्रसंगी असं म्हटलं आहे, याला तर म्हणजे भुजंगाला तर आपल्या रिद्धीच्या बलाने म्हणजे उपदेश करतातच महामोगलान म्हणते, आणि महामोगलान म्हणते त्यांना उपदेश करून त्याच्यामध्ये असणारा जो अहमपणा आहे, मीपणा आहे, गर्व आहे, त्या सर्व प्रकारच्या गर्वाचं ते हरण करत असतात, नष्ट करत असतात. त्याच्यासोबत वादविवाद करतात, चर्चा करतात, विमर्श करतात, अनेक प्रकारचे प्रश्न ते त्यांना विचारतात. त्या प्रश्नाची यथायोग्यपणे ते उत्तर देत असतात आणि त्यांना ते जिंकत असतात. त्याच्यानंतर हा प्रसंग त्याच्या रुद्धिबलाच्या संदर्भामध्ये आणखी एक बौद्ध साहित्यामध्ये प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हटलं आहे की माता विशाखेचा जो महल आहे रिद्धी सिद्धीच्या बलामध्ये एका बोट्याच्या अंगठ्याने त्याने तो महल हलवला होता असंही म्हणतात. म्हणजे साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे. कारण बल मनुष्यामध्ये जे बल आहे किंवा रिद्धिसिद्धी आहे तर त्या रिद्धिसिद्धीच्या बलाने अशा प्रकारे त्याने ते कर्म केलं होतं असं म्हटलं आहे. देवलोकामध्ये असतील, तावतीश भवनामध्ये असेल, चातुर महाराजिक देवतामध्ये असेल किंवा नरक अवस्थेमध्ये असेल, या सर्व प्रकारच्या अवस्थेला त्या आपल्या रिद्धिसिद्धीच्या बलाने जाणत असत. एकदा मनुष्याचा पुनर्जन्म म्हणजे कशा प्रकारे होतो, मनुष्य कोणत्या गतीला जात आहे, कोणत्या गतीला काय कर्माने जात आहे, अशा प्रकारे जेव्हा ते चिंतन मनन करत होते तर भगवंत असे म्हणतात की महामोगलायन हे क्षेत्र तुझं नाही आहे, हे क्षेत्र बुद्धांचं आहे. या क्षेत्रांच्या संदर्भामध्ये भगवंत फक्त विचार करू शकतात, तू मात्र हा विचार करू नको. आणि भगवंताला पुन्हा समजून सांगत असतात. तोही प्रसंग तिसरा आणि अत्यंत एक महत्वपूर्ण प्रसंग आहे बघा. जसं की आपण दिवाळी करत असतो, अनेक लोक दिवाळी करतात, तर दिवाळी म्हणजे करू नये असे दोन ऐतिहासिक कारण जे बौद्ध धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बळी नावाचा राजा होता असं म्हणतात साहित्यामध्ये, इडापिडा जावा आणि बळीचं राज्य पुन्हा पुन्हा येऊ अशा प्रकारचं म्हटलं जाते म्हणतात. म्हणजे तो बळी राजा अत्यंत शिरूर होता, पराक्रमी होता, ज्ञानी होता, पंडित होता असं म्हटलं आहे. आणि त्याच्या राज्यामध्ये असणारे सर्व लोक अत्यंत सुखसंपन्न अशा प्रकारचं जीवन जगत होते असं म्हणतात. आणि त्याला अन्य जे काही त्यांचे विरोधक असतात तर त्यांना मारलं आणि संपूर्ण राज्य त्यांचं बरखास्त केलं असंही म्हणतात. आणि दुसरा प्रसंग बौद्ध साहित्याच्या दृष्टिकोनातून भगवंताचे सारीपुत्र आणि महामोगलायन हे अग्रश्रावक होते, अत्यंत प्रभावशाली होते. आणि भगवंत स्वतः बघा असं म्हणतात की ज्या दिशेने सारीपुत्र जाईल त्या दिशेने मला जाण्याची गरज नाही, ज्या दिशेने महामोगलायन जाईल त्या दिशेने मला जाण्याची गरज नाही. कारण मी उपदेश दिल्यानंतर लोकांमध्ये जे परिवर्तन होत असते, कारण भगवंत उपदेश करत होते, उपदेश केल्याबरोबर लोक स्वतःपन्न होत होते, सकृतागामी होत होते, अनागामी होत होते, अरहंत होत होते. म्हणजे अशा प्रकारे भगवंताच्या उपदेशामध्ये ते बल होतं. अगदी तशाच प्रकारे सारीपुत्र आणि महामोगलायन यांच्या उपदेशामध्ये सुद्धा तशा प्रकारचं बल होतं. आणि ते बलवान असल्या कारणाने भगवंताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार एवढ्या जोमाने होऊ लागला की अन्य तीर्थकारांना कुठल्या प्रकारे त्यांचा प्रचार प्रसार होत नसे, त्यांना लोक सन्मान करत नव्हते, मान देत नव्हते. मग भगवंताला सुद्धा अनेक लोकांनी, जसं चिंचेचं उदाहरण आपण बघितलं, सुंदरीचं सुद्धा उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे येणं केनं भगवंताला, भिक्खू संघाला बदनाम करण्याचे प्रयत्न, षडयंत्र मात्र अन्य जे काही तीर्थकार होते तर ते करत असत. तर सारीपुत्र म्हणते परिनिवृत्त झाले होते, म्हणजे 120 वर्षाचं वय त्यांचं होतं. भगवंतापेक्षा ते वयाने मोठी असतात. आणि जेव्हा ते भगवंताला सांगतात की भगवान आता मी परिनिवृत्त होऊ इच्छितो, कारण आता माझा आयुसंस्कार मला त्यागण्याची वेळ आली आहे. आणि भगवंताची परवानगी घेऊन सारीपुत्र आपला आयुसंस्कार त्यागत असतात. पुन्हा ब्राह्मण लोक विचार करतात, जे काही भगवंताचे विरोधक असतात ते म्हणतात की भगवंताचा उजवा हात आता मूर्तीला प्राप्त झालेला आहे, आता डाव्या हाताला सुद्धा आपण मारलं पाहिजे. म्हणजे दोन्ही जर भगवंताचे अग्रश्रावक जर मूर्तीला प्राप्त झाले तर ज्या जोमाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात
तर तेवढ्या जोमाने धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. आणि त्यामुळे सारीपुत्र तर मृत्यूला प्राप्त झाले, आपण महामोगल्यांना सुद्धा मृत्यूला प्राप्त करू, त्याला सुद्धा मारू, अशा प्रकारचा विचार करतात. आणि असं म्हटलं आहे की महामोगल्यान म्हणते जेव्हा एका पर्वतावरती ध्यान मनन चिंतन करत असतात, साधना करत असतात, तर काही मारेकऱ्यांच्या द्वारा महामोगल्यान म्हणतेंना मारण्यात येत असतं. म्हणजे त्यांच्या शरीराचे पूर्णपणे तुकडे तुकडे ते करत असतात आणि तुकडे तुकडे करून त्यांना ते मारत असतात आणि निघून जातात. पण महामोगल्यांमध्ये एवढं बल असते, असं म्हटलं आहे की ते संपूर्ण स्वतःचे जे तुकडे असतात आपल्या रिद्धिसिद्धीच्या बलाने, आता आपल्याला ही चमत्कारिक गोष्ट वाटते, परंतु भगवंताचं जे बल आहे किंवा रिद्धिसिद्धीचं बल आहे, तर तशा प्रकारे ती घटना घडू शकते असं म्हटलं आहे. तर ते आपलं संपूर्ण शरीर एकत्र करतात आणि भगवंताकडे जातात. भगवंताला सांगतात की भगवान, माझ्यावरती अशा प्रकारचा प्रसंग आला, भगवान मला लोक मारायला आले, लोकांनी मला मारलं, परंतु माझ्या रिद्धिसिद्धीच्या बलाने मी माझं शरीर पुन्हा जशाच्या तसं केलेलं आहे. भगवान, असं होत आहे माझ्यासोबत. तर भगवंत असे म्हणतात की महामोगलायन, असं करून तुमचा काही उपयोग होणार नाही. का होणार नाही भगवान? कारण तुम्ही आपल्या पूर्वकर्मामध्ये जे अकुशल कर्म केलेलं आहे, जे वाईट कर्म केलं, जे पाप कर्म केलं, त्या पाप कर्माचा परिणाम, त्या पाप कर्माचा विपाक तुम्हाला अशाच प्रकारचा भोगाव लागणार आहे. तर ते म्हणतात की भगवान, माझं असं कोणतं कर्म आहे? तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, अशा प्रकारचा उल्लेख आहे की महामोगल्यान भंतेने आपल्या एका जन्मामध्ये मातेची हत्या केली असते. मातेची हत्या केली असते कारण भगवंताने महापाप सांगितले. मात्या पित्यांना मारणे, मात्या पित्यांची हत्या करणे हे महापाप आहे असं भगवंताने म्हटलं. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की जे अरहंत असतात, जे श्रोतापन्न असतात, सकृतागामी असतात, अनागामी असतात, अरहंत असतात, यांना मारणे, यांना इजा करणे, यांचं रक्त काढणे हे सुद्धा महापाप आहे. त्यानंतर भगवंताचे रक्त काढणे, कारण देवदूताने काढलं होतं बघा, तर ते सुद्धा महापाप आहे. संघामध्ये फूट पाडणे हे सुद्धा महापाप आहे. भगवंताची हत्या करण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा महापाप आहे. तर महामोगल्यांनी आपल्या पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये आपल्या मातेची हत्या केली होती असं म्हटलंय, प्रमादवश, अज्ञानपणामुळे. आणि त्या कर्माचा विपाक भगवंत असे म्हणतात की तुमची सुद्धा हत्याच होणार आहे, तुम्हाला सुद्धा मारेकरी मारणारच आहे. तुमच्यामध्ये असणारं जे बल आहे, त्या बलाच्या द्वारा जर तुम्ही स्वतःला वाचवण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी तुम्ही स्वतःला काही वाचू शकत नाही. कारण तुम्ही केलेलं जे कर्म आहे, तुम्ही केल्या कर्माचा विपाक, तुम्ही केल्या कर्माचा परिणाम, भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जशा प्रकारचे आपण कर्म करत असतो, त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. कारण कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण चांगल्या प्रकारचे कर्म करत असेल तर त्याचा परिणाम आपल्याला चांगलाच मिळत असतो. आपण जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचा मिळत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा तुझ्या कर्माचा परिणाम आहे, हा तुझ्या कर्माचा विपाक आहे आणि हा तुला मिळणारच आहे. त्यामुळे तू स्वतःला वाचून काही उपयोग नाही. तर तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे भगवान. आणि असं म्हटलं आहे की पुन्हा जेव्हा मारेकरी त्यांना मारण्यासाठी येतात तर महामोगल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करत नाही. आणि असं म्हटलं आहे की मारेकरी त्यांना मारतात आणि त्यांच्या शरीराचे पूर्णपणे तुकडे तुकडे करतात आणि त्यांच्या त्या तुकड्यांना म्हणजे पुन्हा पुन्हा ते जिवंत होताना त्यांना दिसतात असं म्हटलं आहे. तर त्या तुकड्यांना अक्षरशः ते जाळत असतात असं म्हटलं आहे. आणि त्याच्या प्रतिकात्मक रूपाने दिवाळीचा उत्सव ते संपन्न करतात असं बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे दीप लावण्याची जी परंपरा आहे, तर ती दीप लावण्याची परंपरा महामोगल्यांना मारल्यानंतर, त्याचा वध केल्यानंतर एका आनंदाच्या भरामध्ये एक आनंद उत्सव, अन्य भगवंताचे जे विरोधक होते त्याने तो उत्सव केला आणि तेव्हापासून दिवाळी हा उत्सव संपन्न झाला अशा प्रकारे साहित्यामध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळत असतो. तर हा तिसरा प्रसंग आपल्या रिद्धिसिद्धीच्या बलाचा प्रयोग महामोगल्यांमध्ये करत असतात. म्हणजे रिद्धिसिद्धीचं जे बल आहे, तर या बलाच्या द्वारा मनुष्य आपल्यामध्ये असणारे जे काही चांगले गुण आहे, शील असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल, म्हणजे चांगल्या प्रकारच्या शीलाचा परिणाम जर मनुष्यामध्ये असेल, म्हणजे हा सर्व आपल्याला जरी अशा प्रकारचा चमत्कारिक भाग वाटत असेल
परंतु जर मनुष्य शीलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल, तर त्याच्यामध्ये तशा प्रकारचा सद्गुण प्राप्त होतो, त्याच्यामध्ये तशा प्रकारचे आध्यात्मिक बल प्राप्त होत असतात. बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील एवढं मजबूत आहे, एवढं परिपक्व आहे की माझ्या शीलाच्या संदर्भामध्ये माझे मित्र तर माझी स्तुती करतीलच, परंतु माझे शत्रू सुद्धा माझ्याकडे कधीही बोट दाखवू शकत नाही. बघा किती प्रसंग आले बाबासाहेबांवरती, अनेक प्रकारचे प्रसंग. बडोद्याचा प्रसंग बाबासाहेबांवरती आलेला आहे, महाडचा प्रसंग बाबासाहेबांवरती आलेला आहे, आपल्या चाळीसगावला सुद्धा बाबासाहेबांवरती प्रसंग म्हणजे आला होता. असे अनेक प्रसंग बाबासाहेबांवरती आले, परंतु बाबासाहेबांमध्ये असणारं शील होतं, सदाचार होतं, नीतिमत्ता होते, आणि त्यामुळे स्वतःची सुरक्षा ते करू शकले. आणि त्यामुळे हे जे बल असतात तर ध्यान मनन चिंतन करून अशा प्रकारे या बलाची प्राप्ती होत असते. एक शील पालन करणारा व्यक्ती असेल तर तशा प्रकारे त्याला बल प्राप्त होते. 2 शील पालन करणार असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 8 असेल, 10 असेल, किंवा अन्य प्रकारे मग भिक्षूंसाठी विनय आहेत, 227 प्रकारचे नियम आहेत, त्या 227 प्रकारच्या नियमांचं पालन केलं असेल, म्हणजे अशा प्रकारे विनयाने आणि शीलाने जर परिपूर्णता आपण आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त केले तर मनुष्यामध्ये हे आध्यात्मिक बल प्राप्त होत असतात, ज्याला आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये म्हणजे चमत्कार त्याला म्हणतो आपण, परंतु त्याला रिद्धी सिद्धीचं बल, ज्यामध्ये बौद्ध धम्मामध्ये अभूत धम्म म्हणजे अभूत धम्माचा जो भाग भगवंताने सांगितला तर तो धम्माचा एक अंग आहे, धम्माचा एक भाग आहे. आणि त्यामुळे महामोगल्यान बनतेने अशा प्रकारे जो काही भुजंग नावाचा जो अहंभावी असतो, गर्व असतो, तर त्याला सुद्धा म्हणजे जिंकलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने रिद्धिसिद्धीच्या बलाने, रिद्धिसिद्धीचं जे काही बल आहे त्या बलाच्या द्वारा त्यांना जिंकला आहे. म्हणजे मनुष्यामध्ये जे काही अहंभाव असतो, मीपणा असतो, गर्व असतो, भगवंत असे म्हणतात की अज्ञानपणामुळे हे विकार मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असतात. परंतु त्या अज्ञानपणातून जर एखादा मनुष्य बदलणारा असेल, तो परिवर्तनशील असेल, तो बदलू शकत असेल, कारण भगवंत अशा प्रकारे का सांगायचे, तर त्या मनुष्यामध्ये जर प्रज्ञा असेल म्हणजे तो बदलू शकत असेल, त्याच्यामध्ये परिवर्तन जर होत असेल, तर भगवंत तशा प्रकारे कधी कधी बघा प्रत्यक्ष भगवंत जायचे किंवा कधी कधी अन्य भिक्षूंना सुद्धा पाठवत असत. म्हणजे मनुष्यामध्ये साधुत्व आणखी शिल्लक असेल, मनुष्य या मार्गाला सोडून जर चांगल्या प्रकारच्या मार्गाला जर धारण करणार असेल, तर भगवंत तशा प्रकारे आपली प्रक्रिया करत असत, म्हणजे धम्माचा उपदेश करत असत, आणि त्या धम्माच्या द्वारा त्यांच्या मनामध्ये परिवर्तनशीलतेचा सिद्धांत भगवंत निर्माण करत असत. जेव्हा या भुजंगाला महामोगल्यान भंतेने उपदेश केला, त्याच्यासोबत वादविवाद केला, आणि वादविवाद केल्यानंतर तो सुद्धा म्हणजे भगवंताचा पाईक बनला, भगवंताचा तो श्रद्धावान बनला, त्याच्या मनामध्ये सुद्धा म्हणजे बुद्ध धम्मसंघाच्या प्रती श्रद्धा उत्पन्न झाली. परिणामतः त्याचा जो अहंभाव आहे, मीपणा आहे, गर्व आहे, या सर्व प्रकारच्या गर्वाला त्यांनी नष्ट केलं, नाहीस केलं, आणि तो बुद्धाचा म्हणजे बुद्धाला शरण गेला. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की या सत्यवचनाने आपलं सुद्धा कल्याण हो, जय मंगल हो, अशा प्रकारची भावना आपण सातत्याने जय मंगल अठ्ठगाथेच्या द्वारा म्हणजे करत असतो. म्हणजे भगवंताने किंवा आता काही गोष्टी भगवंताच्या संदर्भामध्ये आहेत, परंतु ही गोष्ट जी 7वी गाथा आहे तर भगवंताचे जे पुत्र आहे महामोगल्यान आहे, तर त्यांच्या संदर्भामध्ये ही गाथा सांगितली आहे. जय मंगल अठ्ठगाथेची जी शेवटची गाथा आहे, ती शेवटची गाथा आपण म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये बघूया. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.